ब्रेकनंतर 0 आवरमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। आता वळूयात मुंबईत घडलेल्या एका घटनेकडे। मुंबईमध्ये मीरा रोडमध्ये सोमवारी पहाटे धर्मांधतेचं भीतीदायक रूप दाखवणारी एक घटना घडली आहे। एका 31 वर्षीय तरुणानं एका इमारतीतल्या सुरक्षा रक्षकांवर त्यांचं नाव आणि धर्म विचारत त्यांच्यावर हल्ला केला। तू हिंदू आहेस ना असा सवाल विचारत आणि कलमा म्हणायला सांगत चाकूने हल्ला केला। या हल्ल्यामध्ये सुपरवायझर राजकुमार मिश्रा आणि सुरक्षा रक्षक सुब्रतो सेन जखमी झालेत। त्यांच्यावर मीरा रोडमधल्या खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीची ओळख काढली आणि झैब जुबेर अन्सारी अशी त्याची ओळख पटली। घटनेनंतर अवघ्या 1.5 तासातच पोलिसांनी झैबला अटकही केली। त्याला 4 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। पण या प्रकरणामध्ये उलगडत असलेल्या अनेक धक्कादायक गोष्टींमुळे यात आयसिस किंवा दहशतवादी संघटनांचा अँगलही नाकारता येत नाही। म्हणूनच आता या प्रकरणामध्ये एटीएसने एंट्री घेतली आहे। आरोपी झैब अन्सारी याच्या घराची एटीएसनं झडती घेतली आणि त्यानंतर एटीएसला आक्षेपार्ह उल्लेख असलेल्या गोष्टी मजकूरही सापडलेत। जखमीच्या जबाबावरनं तसंच आरोपी झैब अन्सारीच्या चौकशीतूनही हादरवणाऱ्या अनेक गोष्टी समोर आल्यात। मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा या घटनेची गंभीर दखल घेतली आहे। या सगळ्या बाबींवर